वाढलेला आहे आणि आता आपल्याला तो 33% न्यायचा आहे आणि म्हणून आता 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतो। याच्याकरता ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन, सॉइल कंडिशन, कुठल्या प्रकारची वृक्ष लागली पाहिजेत, कुठली जगू शकतात, अशा सगळ्या गोष्टीचा नीट विचार करून आणि त्याचं सायंटिफिकली ट्रॅकिंग कसं करता येईल अशा प्रकारे हा प्रोग्राम आपल्याला डिझाईन करायचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे या क्षेत्रातले जे काम करणारे लोक आहेत, कंपनीज आहेत, टेक्नॉलॉजी सगळ्या आलेल्या आहेत, आर्बोरिस्ट आलेले आहेत, या सगळ्यांना मी निमंत्रण दिलेलं आहे की आपण देखील आमच्यासोबत काम करा। पुढच्या काळामध्ये आम्ही या क्षेत्रातले जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासोबत देखील काम करणार आहोत आणि त्यांनाही आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व करून घेणार आहोत। ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे। मला असं वाटतं की त्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा जो काही या ठिकाणी 2 दिवसाची इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। सर, मुंबईमध्ये जर उल्लेख केला की इन्फ्रास्ट्रक्चर नवीन प्रोजेक्ट सुरू आहे किंवा कन्स्ट्रक्शन मोठे मोठे चालू आहेत, असं असताना मॅनग्रोव्ज किंवा अनेक वनस्पतींची कत्तल केली जाते, त्यावरती काही कडक कायदा केला जाणार आहे का? नाही, कायदा पूर्ण कडक आहे। एकही मॅंग्रोव्ह तोडायचा असेल तर हायकोर्टाच्या परमिशन शिवाय तोडता येत नाही आणि मागच्या काळामध्ये जेव्हा आम्हाला मॅंग्रोव्ज तोडावे लागले वेगवेगळ्या प्रोजेक्ट करता, त्यावेळी आम्ही कंपन्सेटरी मॅंग्रोव्ज पार्क तयार केला आणि महाराष्ट्र पुन्हा सांगतो असं राज्य आहे की ज्या ठिकाणी मॅंग्रोव्हचं कव्हर आपण वाढवलेलं आहे ते कमी होऊ दिलेलं नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। 300 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य असल्याचं फडणवीसांनी बोलून दाखवलंय।